तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली जी आहे ती तिच्या आईवडिलांना सगळ्या खोल्या दाखवत असते. म्हणजेच कोण कुठे असतं, कुणाची कोणती रूम, या सगळ्या गोष्टी तिनं आता आपल्या आईवडिलांना दाखवायला घेतलेल्या असतात. किचनपासून ते सगळं काही तिनं आता दाखवत असते. तर आता हे सगळं बघून अर्जुन तर खूपच खुश असतो. तर दुसरीकडे प्रताप आणि कल्पनासुद्धा सायलीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहत असतात. त्यांनासुद्धा खूप छान वाटत असतं, कारण सायलीला आज कितीतरी वर्षाने, तब्बल 22 वर्षाने तिचे आई बाबा भेटलेले असतात आणि त्यामुळेच ती खुश असते. पण इकडे मात्र प्रियाला टेन्शन असतं, कारण प्रियाचे खरे आई बाबाच आता चक्क घरी आलेले असतात आणि त्यामुळेच ना आता तिला कळत नसतं की काय करावं आणि त्यामुळे ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, ती म्हणत असते की हे सगळं नागराज आणि त्यासोबत महिपत करतायत. त्यांनी मुद्दामून या दोघांनाही माझ्या आयुष्यात आणून ठेवले या सुभेदारांच्या घरात. त्यांना माहिती आहे की माझं आयुष्य आता कोणत्या वळणावर आहे आणि मुद्दामून त्यांनी माझ्या आयुष्यात हा बॉम्ब आणून ठेवलाय. आता तो बॉम्बही माझ्याकडे येऊन वाजतोय टक 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 टक, असा ती आता विचार करू लागत असते आणि बोलत देखील असते. दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो आता सायलीच्या आईबाबांबरोबर हॉलमध्येच बसलेला असतो. त्याच वेळेला अस्मिता आता म्हणत असते की तुम्ही ना सायलीचा ड्रेस खूप छान शिवला, मला सुद्धा एक ड्रेस शिवून द्याल का? त्यावर मात्र सायलीचे बाबा म्हणजे सदाशिव लोखंडे जे आहेत ते म्हणत असतात की का नाही, देऊ ना आम्ही शिवून तुझा ड्रेस, त्यात काय हरकत आहे. पण प्रताप म्हणतात की अगं तू काय म्हणतेस, अगं ते आता आपल्याकडे राहणार आहे, ते पुन्हा काही त्यांच्या घरी जाणार नाहीयेत, मग तू का त्यांना बोलतेस, पुन्हा थोडी तर ते बशनीवर बसणार आहेत तुझा ड्रेस शिवायला, गपक जरा, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय, इकडे जेव्हा आता मैनावती समोर असलेल्या प्रियाला पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की ह्या मुलीला कुठेतरी पाहिलं आहे, पण कुठे असा विचार करत असते ती आणि डोक्याला हात लावत असते. पण त्याच वेळेला ना आता तिच्या लक्षात येतं की हो ही मुलगी ना त्या दिवशी आपल्या दुकानात आली होती आणि ती सदाशिव लोखंडे यांना सांगू लागते की तुम्हासनी त्या दिवशी म्हटलं होतं बघा, मी एक पोरगी आली होती, उलटसुलट प्रश्न विचारत होती, ह्याचा त्याचा भाव काढत होती, पण तिनं काही काम आपल्याला दिलं नाही, ती हीच आहे बघा, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा आता समजतात ना तेव्हा मात्र आता ती म्हणते की हो हीच पोरगी ना त्या दिवशी माझ्या दुकानात आली होती. मी कधी आली होती तुझ्या दुकानात, काही सांगतेस, असं काहीसं आता ती खोटं जे आहे ती प्रिया बोलत असते. पण तिची चोरी ना मैनावतीनं चांगलीच पकडलेली असते. मैनावती म्हणत असते की मला माहिती आहे तूच आली होतीस त्या घरामध्ये, मी पाहिलं होतं आणि तू मला भावसुद्धा विचारत होती, पण त्यावेळेला ना मी तुला उलट उत्तर दिली, त्यामुळे तू फसलीस. तुला काय वाटलं की मी तुला ओळखलं नाही का, पण मी तुला चांगलं ओळखून आहे, असं देखील म्हटलं जातं. पण आता ती कशीबशी तिकडनं स्वतःची सुटका करून घेत असते आणि ती सांगते की मी दिवाळीचा ड्रेस शिवायला म्हणून बघत होती आणि तो ते टेलर ड्रेसला होता म्हणून मी तुला विचारलं होतं, बाकी काही नाही. पण मला नाही वाटत की तुमच्या टेलरिंगच्या दुकानातले ड्रेस इतके चांगले असतील, असं देखील बोलून ती विषय बदली करते आणि तिकडनं लगेच पळ काढते. दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि सायली हे खूप जास्त खुश असतात. खास करून सायली खुश असते कारण तिला तिचे आई बाबा मिळाल्याचा आनंद असतो. कल्पना आता सायलीच्या आई बाबांना त्यांची खोली दाखवण्यासाठी तिकडनं गेलेली असते. तर अर्जुनही सायलीला म्हणत असतो की सायली आता खुश ना. दुसरीकडे महिपत साक्षीला भेटण्यासाठी म्हणून गेलेला असतो. तर साक्षी आता महिपतवर चिडते आणि महिपतला म्हणते की अण्णा आता तुम्ही कशाला आलात, माझ्या जखमेवर मीठ चोळायला का? तुम्ही तर काही माझी सुटका करत नाहीये, सारखे येत आहे आणि मला तुमचं थोबाड दाखवताय. मला तर सांगितलं होतं तुम्ही की माझी सुटका करणार आहात, पण काही केलं नाहीये तुम्ही अजून, त्यामुळे ना आता उगाच आहे ना मला आशेवर ठेवू नका, तुमच्याने काहीच होणार नाहीये, असं देखील आता ती म्हणू लागते. त्यावर मात्र येताना एका बाईला आणलेलं असतं आणि ती बाई ना आता साक्षीकडे पाहत असते आणि त्याच वेळेला आता त्या बाईला महिपत सांगू लागतो की ही माझी पोरगी आहे, हिला सोडवायचं आहे आणि त्यासाठी तुला काही करायला लागलं ना तरी कर. मग काय, आता मात्र साक्षी त्या बाईकडे बघत राहते, कारण ती सुद्धा तिथेच एक शिक्षा भोगणारी बाई असते आणि तिला कळत नसतं की आता साक्षीला की हे सगळं काय आहे, म्हणजे ही बाई आपली सुटका कशी काय करू शकते, हा मोठा प्रश्न आता पडलेला असतो. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इथे जी रेखा असते ना ती म्हणत असते की तुमचं काम झालंच म्हणून समजा, पण त्याचे पैसे बी लागतील, पैसे द्या मला, काही ॲडव्हान्स वगैरे आणलाय का? मग काय, महिपत आपल्या खिशात ना 20,000 रुपये काढून देतो आणि म्हणतो की 4,80,000 रुपये काम झाल्यावर भेटतील, काम पटकन करायचं आणि मग तुझे पैसे घेऊन जायचे, असं देखील महिपतने सांगितलेलं असतं.
काम एकदम चोख व्हायला हवं असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय हे काम चोख व्हायचंय म्हटल्यावर आता ती म्हणते काय काळजी करू नका, आपण काम एकदम फत्ते करतो. पण इकडे मात्र साक्षीला कळत नसते की हे सगळं काय चाललंय. मात्र आता महिपत जो आहे तो साक्षीला म्हणत असतो की बाळा काळजी करू नकोस, लवकरच मी तुझी सुटका करणार आहे, लवकरच तू माझ्यासोबत बाहेर येशील, मी बोललोय ना तुला. आणि असं बोलून तो आता सावरायचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं साक्षी जी आहे ती मात्र आता महिपतला म्हणत असते की खरंच तुम्ही माझी सुटका करणार आहात का. महिपत म्हणतो की हो मी म्हणून तर तुला सांगतोय ना. तर इकडे मात्र प्रियाचं काही लक्ष लागत नसतं, तिला कळत नसतं की आता काय करावं. म्हणूनच आता प्रियाच्या फोनवर तेवढ्यातच नागराजचा कॉल येतो. तर नागराज आता प्रियाला म्हणत असतो की काय मग आईबाबांची भेट झाली का, कसा वाटला सगळा, काही पाहुणचार वगैरे झाला का, असं देखील मुद्दामून तिची खोडी काढत बोलत असतो. त्यावेळेला आता प्रिया म्हणत असते की हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय ना, मला माहिती आहे, पण या सगळ्या बदल्यात तुम्हाला काय हवंय. मग आता नागराज सांगतो की तुझ्याकडे जो व्हिडिओ आहे ना तो डिलीट करायचा. पण आता प्रिया मात्र तो व्हिडिओ डिलीट करायला पूर्णपणे नकार देत असते. ती म्हणत असते की काही झालं ना तरी सुद्धा तो व्हिडिओ काही मी डिलीट करणार नाहीये, त्यामुळे तो सोडून काहीचं बोला. पण आता महिपत म्हणतो की तू जर आमच्या दुखऱ्या नसीबवर पाय ठेवत असशील तर आम्ही सुद्धा तुला काही सोडणार आहे का, आम्हीही तुला काही सोडणार नाही. तुला काय वाटलं हे सगळं हलक्यात घेतेस का तू, पण याचे परिणाम ना तुला माहीत नाही आहेत काय भोगावे लागणार आहेत ते. तुला काय वाटलं या महिपतच्या घरी घेऊन तू ते घेऊन गेलीस गाठोडं तरी महिपतला कळणार नाही का, सगळं माहिती आहे महिपतला. पण महिपतने असा काही सापळा रचलाय ना की त्यामध्ये ना तू गुदमरून नाही मेलीस ना तर बघ, असं देखील आता महिपत प्रियाला बोलू लागतो. तर आता इकडे प्रिया खूप जास्त घाबरलेली असते आणि प्रियाने आता रागारागात कॉलही कट केलेला असतो. दुसरीकडे आता रूममध्ये सायली आलेली असते. तर अर्जुन तिला विचारतो की कसं वाटलं सरप्राईज. मग काय सायलीने आता अर्जुनच्या हाताला धरलेलं असतं आणि ती त्याला गरागरा फिरवू लागते. जेव्हा ती तिला आता गरागरा फिरवत असते ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की हो हो सायली मला कळतंय. अर्जुनला तर सायली म्हणते की काय सांगू तुम्हाला, मला आज इतका आनंद झालाय ना की असं नाचावं पाकडावं असंच वाटतंय. मग काय आता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अर्जुनही खुश झालेला असतो आणि अर्जुन आता सायलीकडे पाहत असतो. अर्जुन विचार करतो की खरंच ना आपण जे ठरवलं होतं ते आज काही न झालं तरी कंप्लीट केलंच. म्हणजे इतके दिवस मी ज्या शोधात होतो ते आज माझं स्वप्न पूर्ण झालं असं देखील आता तो म्हणू लागतो. मग काय सायली पुन्हा एकदा अर्जुनला गोल गोल फिरवून नाचू लागते आणि म्हणत असते की हो हे सगळं काही तुमच्यामुळे शक्य झालंय, म्हणजे तुम्ही होतात माझ्या आयुष्यात म्हणूनच हे सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत असं देखील आता ती म्हणत असते. आणि अर्जुनसोबत मस्तपैकी टाईम स्पेंड करत असते. तर अर्जुन म्हणतो की थांब थांब मला चक्कर आली, मला आता सहन होत नाहीये असं काहीसं तो बोलू लागतो. आणि त्याच वेळेला मात्र आता अर्जुनही ते सगळं काही सावरतो. तिला म्हणत असतो की तुझं स्वप्न माझं स्वप्न होतं आणि तुला तुझ्या आईबाबांना भेटायचं होतं आणि म्हणूनच तर मी तुला तुझ्या आईबाबांची भेट घडवून आणली. मग तुला आवडलं नाही सगळं. तर अर्जुन जेव्हा सायलीला हे सगळं म्हणतो तेव्हा सायली ही खूप जास्त खुश झालेली असते आणि अर्जुनला ती बोलत असते की हो मला हे सरप्राईज खूप जास्त आवडलं आणि हे सरप्राईज तुम्ही मला दिलं ना, आता माझी सगळी जवळची व्यक्ती माझ्या जवळ आहेत. आणि हे सगळं बोलत असताना ती भावूक झालेली असते. तर दुसरीकडे प्रिया त्या दोघांचंही बोलणं बाहेर उभं राहून ऐकत असते, कारण तिला ना आता काही झालं तरी या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढायचं असतं आणि त्याचसाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. कारण तिला माहिती आहे की तिचे आईबाबा तिला ओळखण्यात कुठेही कमी पडणार नाहीत. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सायलीला कल्पनाने आवाज दिलेला असतो. म्हणूनच आता कल्पना जी आहे तिने आवाज दिल्यामुळे सायली लगेचच खाली जायला निघते. जेव्हा आता सायली खाली जायला निघते तेव्हा अर्जुनला ती बाय बोलते आणि लगेचच तिकडनं जायला निघते. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन जो आहे तो मात्र सायलीला म्हणतो की ये जाऊन पटकन. तर सायली आता खाली आलेली असते आणि तिच्या आईबाबांच्या रूममध्ये येते. आईबाबांना सांगत असते की तुम्ही काळजी करू नका, या रूममध्ये तुम्ही निवांत राहू शकता. आणि त्याच वेळेला आता तिने आईबाबांसाठी ब्लँकेटसुद्धा आणलेला असतो आणि तो ब्लँकेटसुद्धा ती आता देऊ लागते आणि म्हणत असते की तुम्हाला एसीची सवय नसेल ना. हो हो आम्हाला एसीची सवय नाही आहे, पण खरंच ना बरं वाटतंय जरा, कित्येक दिवसानंतर कित्येक वर्षानंतर हे जरा बरे चांगले दिवस आलेत असं वाटतंय. आणि ती असंच बोलून आता त्या एसीची हवा खात असते आणि एसी काही बंद करत नसते. कारण सायली म्हणत असते की जास्त तुम्हाला थंडी वाजत असेल तर तुम्ही एसी ऑफ करू शकता. पण मात्र आता सदाशिव लोखंडे म्हणतात की राहू दे, आता तू ब्लँकेट आणून दिले ना मग आम्हाला बरं वाटेल असं काहीसं आता म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे मात्र खरं तर ना मला तुम्हाला भेटण्याची
किती इच्छा होती आणि आज त्या देवाने चक्क माझं ऐकलंही, म्हणजे तुम्हाला भेटण्याची इच्छा माझी पूर्ण झाली असं देखील आता ती म्हणू लागलेली असते. आणि त्याच वेळेला आता ती आई जी आहे ना ती सुद्धा तिला तिथेच बसवते. तर आता सदाशिव लोखंडे सायलीला बबडीशी हाक मारत असतात, पण त्याच वेळेला आता मैनावती बोलत असते की काय हो बबडी वगैरे बोलू नका, ते आपण लहानपणी तिला बोलायचो, पण आता तिचं लग्न झालंय आणि ते सुद्धा ती आता सुभेदारांची सून आहे, एवढ्या मोठ्या घरात पोरगी आपली आहे आणि तुम्ही तिला बबडी बोलताय. नाही नाही, मला नाही आवडणार, तिला बबडी वगैरे काही बोलू नका असं देखील आता म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती आता तिच्या आईबाबांसोबत तिथेच बसलेली असते. तर मात्र आता तिचे बाबा आणि आई गप्पा मारत असतात आणि त्यावेळेला सायली म्हणत असते की मी देवाकडे नेहमीच म्हणायचे की माझे आई बाबा लवकरात लवकर मला सापडू दे आणि देवाने ना माझं हे बोलणं ऐकलं, म्हणूनच ना मला खूप जास्त आनंद झालेला आहे, मी सांगू शकत नाही असं देखील ती म्हणत असते. आणि तुम्ही ना आता मला सोडून ना कुठेही जायचं नाही असं देखील ती सांगू लागते. मग काय या सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर आता काही एक ऑप्शन उरलेला नसतो, त्यांना तर आता तिथे राहावंच लागणार असतं. आणि मुळात ना मैनावतीला आता या महालात राहायची खूप जास्त इच्छा झालेली असते आणि त्याच वेळेला ती म्हणते की मी इथे तुमच्या मांडीवर झोपू का. मग काय आता सायलीला ती मांडीवर झोपायची परवानगी देते. मग सायली आता जेव्हा मैनावतीच्या मांडीवर झोपते तेव्हा मात्र तिला खूप जास्त रिलॅक्स वाटू लागतं आणि ती म्हणत असते की ही इच्छा तर माझी केव्हापासून होती आणि आज ती इच्छा कित्येक वर्षाने पूर्ण झाली. म्हणजे या घरात आहे ना मला सगळ्यांचं प्रेम मिळालं, आई बाबा त्यासोबत ननंद म्हणून बहिणीचं प्रेम, सगळीकडनं मला प्रेम मिळालं, पण मला आई बाबा भेटले नव्हते आणि आज ना माझं हे स्वप्नसुद्धा पूर्ण झालं, त्यामुळे मला ना खूप बरं वाटते असं देखील सायली आता डोकं ठेवून बोलत असते. आणि त्याच वेळेला आता जेव्हा ती हे सगळं बोलत असते ना तेव्हा कल्पना बाहेर आलेली असते आणि कल्पनाला सुद्धा सायलीचे आई बाबा भेटलेत आणि त्यामुळे सायली खूप खुश आहे. हे अक्षरशः तिच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट आणि सरळ दिसत असतं आणि म्हणूनच कल्पना देखील सायलीसाठी खूप जास्त खुश असते आणि सायलीला म्हणत असते की बाळा मला माहिती आहे की तुला तुझे आई बाबा भेटलेत याचा आनंद आहे, पण तू काळजी करू नकोस, सगळ्या काही गोष्टी आता नीट घडतील असं देखील म्हटलं जात असतं. आणि कल्पना जी आहे ती आता विचारायला येते आणि म्हणते की काही हवं आहे का, काही हवं असेल तर आम्हाला सांगा, खरं तर ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून मी तुम्हाला भेटायला इथे आले. तर काय झालं बोला ना, काही बोलायचं होतं का. तर आता सायलीच्या आईबाबांचे आता कल्पना आभार मानायला आलेली असते आणि ती म्हणत असते की तुम्ही जे काही मुलीवर संस्कार केले आहेत ना त्यामुळे खरंच ना तुमची मुलगी इतकी गुणी आहे ना आणि आमचं घर ना तिनेच तर सावरून घेतलेलं आहे असं देखील कल्पना आता बोलू लागते. सायलीवर जे काही संस्कार असतात ते प्रतिमा आणि रविराजांचे असतात, पण प्रियावरचे संस्कार असतात ना ते ह्यांचे असतात, म्हणून तर त्यांच्यासारखीच ती लाचार होऊन वागत असते. पण दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे मात्र ना आता कल्पना बोलतच असते, पण सदाशिव लोखंडे असं दाखवत असतात की त्यांना आता खूप जास्त झोप येत आहे आणि म्हणूनच ना ते खोकरू लागतात. आणि तेव्हा आता कळून चुकतं की ह्यांना झोप आलेली आहे आणि त्या जांभया वगैरे देतात. तेव्हा कल्पना म्हणते की ठीक आहे तुम्ही आता आराम करा, आम्ही येतो आणि तुम्हाला काही लागलं ना तर आम्हाला सांगा असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय ती म्हणत असते की हो हो, मैनावती म्हणते आम्हाला काही लागलं तर आम्ही नक्कीच सांगू, आणि काय ना एवढ्या मोठ्या महालात राहायची सवय नाही आहे ना त्यामुळे थोडं असं होत असेल, पण बघतो कसं काही ते मॅनेज करतो आम्ही असं देखील आता म्हटलं गेलेलं असतं. तर दुसरीकडे आता मैनावती जी आहे ती खूप जास्त खुश असते, कारण तिला आता माहिती आहे की आपलं सगळं काही चांगलं होणार आहे, याचाच अर्थ आता आपल्याबरोबर सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित घडणार आहे. कारण सायलीसारखी मुलगी आपल्या आयुष्यात आहे आणि सायलीला तर सगळंच माहिती आहे. सायलीला आता ती जाताना हे देखील विचारते की मला तो रिमोटचं सगळं सांगून जा, म्हणजे कसं AC नको तेव्हा आम्हाला बंद करता येईल आणि जेव्हा हवी असेल तेव्हा चालूही करता येईल ना. मग काय आता रिमोटसुद्धा कसं वापरायचं हे सुद्धा आता शिकवू लागते. तर दुसरीकडे मात्र सायली जी आहे ती लगेचच तिकडनं बाहेर करते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इकडे प्रिया जी आहे ती किचनमध्ये जात असते आणि तिथे लक्ष जातं ते म्हणजे मैनावतीचं. मैनावतीला तर तिचं नाव माहीत नसतं, म्हणून मैनावती तिला ए पोरी इकडे ये इकडे असं म्हणत असते. त्यावर प्रियाला ए पोरी बोलल्याचा राग येतो आणि प्रिया जी आहे ती म्हणत असते की काय तुम्ही मला ए पोरी बोलताय, मी काय तुमची मुलगी आहे का, तुम्ही मला काही नावाने हाक माराल, माझ्याशी शिस्तीत बोलायचा असं देखील ती रागारागात आता बोलत असते. आणि ती हे सुद्धा म्हणते की मी काही तुमची मुलगी नाही आहे, मला तुम्ही असं म्हणायला, खरं तर ती त्यांची मुलगी असते पण आपल्या आई
आईवर इतकी दादागिरी करत असते ना ती की हिशोब नाही. आणि त्याच वेळेला आता सायलीनं हे सगळं पाहिलेलं असतं. सायलीला आता खूप जास्त राग येतो, कारण एकतर कित्येक वर्षानंतर तिचे आई बाबा तिच्या जवळ आलेले असतात आणि हा जो काही बदल आहे ना तो खूप जास्त तिला खपतही नसतो, कारण ती विचार करत असते की असं काही होणार नाही. पण प्रियाची अरेरावी आता ती तिच्या आईवडिलांवर सुद्धा पाहत असते. म्हणूनच ना आता तिला राग येत असतो आणि ती म्हणत असते की मी काही सहन करणार नाही आहे, मी पहिल्यांदाच सांगते जे काही आहे ना त्याचा हिशोब तर पूर्ण करीनच. सायली आता रागवते आणि सायली मात्र आता खूप जास्त चिडत असते आणि चिडत बोलत असते की माझ्या आईबाबांना काही बोलायचं नाही, मग ते मला काही बोलतील ते चालेल का? तर सायली म्हणत असते की त्यांनी फक्त तुला आवाज दिला, याचा अर्थ असा नाही की तू त्यांना उलटसुलट बोलशील. जर माझ्या आईबाबांना काही बोलशील ना तर माझ्याशी गाठ आहे. असं देखील आता सायली जी आहे ती प्रियाला बोलू लागते. त्याबरोबर आता प्रियाची बोलती बंद होते, कारण सायलीने तिला चांगलाच दम दिलेला असतो. सायलीला माहिती आहे प्रियाची अरेरावी सध्याला वाढत चाललेली आहे, पण तरीसुद्धा तिला अशी अपेक्षा नव्हती की आपल्या घरी आलेल्या आपल्या आईवडिलांचे सुद्धा प्रिया अपमान करेल. हा विचारही तिनं स्वप्नातही केला नव्हता. पण आज जेव्हा तिला एवढं सगळं सुनावलं जातं ना तेव्हा मात्र आता ती बेधडकपणे बोलू लागते आणि म्हणते की माझ्या आईबाबांशी बोलायचं नाही, त्यांच्यापासून 4 हात लांब राहायचं, कारण तुला जर नीट बोलता येत नसेल ना तर मला तसं स्पष्ट सांग, असं देखील आता म्हटलं जातं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की जेलमध्ये साक्षी असते आणि तिने भेटायला तिच्या वडिलांना म्हणजेच महिपतला बोलवलेलं असतं. आणि त्याच वेळेला महिपतला ती सांगू लागते की तुम्हाला एक सांगायचं आहे, एक प्रॉब्लेम झाला आहे, तो म्हणजे मला ना इकडनं लवकरात लवकर आता बाहेर पडायचं आहे, पण ते आता खूप जास्त मुश्किल होऊन बसलेलं आहे. म्हणजे काय झालं आहे नेमकं मुश्किल म्हणजे मला कळलं नाही. अहो मुश्किल म्हणजे हेच आहेत की आमची दोघांची आता इकडनं अदलाबदल होणार आहे, म्हणजे मला आणि तिला वेगळं करणार आहेत रेखाला. मग कसं मॅनेज होणार आहे? मग आता लगेचच महिपत म्हणतो की तू काळजी करू नको, आजच्या आज तुझा गेम करतो, म्हणजेच आज डिक्लेअर करायचं की साक्षीला काहीतरी त्रास होतोय आणि ती इथेच मेलेली आहे असं देखील म्हणायचं. मग मी माझ्या मुलीची सुटका कशी करतो ना ते बघत बस, असं देखील आता तो विचार करत असतो. आणि रेखाला ना तिने साक्षीला मारायची सुपारी दिलेली असते, जेणेकरून मारून साक्षी बाहेर येईल. हाच काहीसा हेतू आता त्या महिपतचा असतो. आणि त्यामुळे असं वाटत असतं त्याला की कुठेतरी आपला प्लॅन फसेल, पण तिथे सुद्धा आता महिपतने चांगलाच दिमाग लावलेला असतो. आता या दिमागाने साक्षी खरंच बाहेर येईल का आणि मग नेमकं मालिकेला कोणतं वळण लागेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.